जे नॉर्मल आपली स्लीव्ज आहे त्याची आपण ही असं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, पफ स्लीवची कटिंग करण्यासाठी काय करायचं आता आपल्याला, तर आपण काय करणार आहेत, इथून आपण म्हणजे तुम्ही इथे 4च्या नंतर तुम्ही किती घेऊ शकता, तर 4, 4.5, 5, 6, 7 इथून तुम्हाला पफची साईज म्हणजे जेवढं हवी असेल तुम्ही तेवढं घेऊ शकता. ठीक आहे. तर मी किती घेणार आहे इथे, तर मी घेणार इथे 5, 4.5 वरती घेणार आहे. ठीक आहे. 4.5 वरती घेतल्यानंतरला इथे एक 4.5 वरती असं मार्किंग करून घ्यायची, ही वाली मार्किंग अशी करून घ्यायची आणि एक लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची. ठीक आहे. आता ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर याचा जो ही जी बाजू आहे ती आपल्याला मेजर करून घ्यायची. कोणता, हा आर्महोल जो आहे तो आपल्याला मेजर करून घ्यायचा. तर हे किती आहे, 7 आहे. ठीक आहे. 7चा हाफ केलं तर किती येतं, 7चं जर हाफ केलं आपण तर त्याला किती येणार आहे, 3.5 येणार आहे. ठीक आहे. तर 3.5चं काय करायचं आपल्याला, या साईडनी इथे मार्क करून घ्यायचं, इकडे 3.5 असं. ठीक आहे. आणि इकडूनही सेम 3.5 घ्यायचं मार्क करून. ठीक आहे. हे मार्किंग झाल्यानंतरला हे आपल्याला अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आपल्याला काय करायचं, अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही अशी लाईन ड्रॉ केल्यानंतरला काय करायचं आहे, आता याचा मिड पॉईंट काढायचा आपल्याला. ठीक आहे. तर याचा मिड पॉईंट किती निघेल, आता हे किती आहे, 5.5 आहे. 5.5चा मिड पॉईंट म्हणजे 5.5चा जर अर्धा केला आपण तर किती येतो, 2.25 इंच येतो. ठीक आहे. तर 2.25 इंचवरती आपण असं एक मार्किंग करून घेऊया. ठीक आहे. 2.25 वरची मार्किंग झाली. तर आपल्याला काय करायचं, आता खूप सोपी पद्धत आहे पफची आपल्याला आकार देण्यासाठी. तर हा काय करायचा आपल्याला, या पद्धतीने हा असा पफचा आकार द्यायचा आपल्याला. या प्रकारे हा इथे जॉईंट झाला पाहिजे. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला असा हा आकार द्यायचा आहे. ठीक आहे. आणि खूप सोपी पद्धत आहे, जास्त अवघड नाही आहे. काय केलं आहे आपण, ते इथून याचा काय केलेला आहे, अर्धा भाग घेतलेला आहे, अर्धा भाग या दोन्ही साईडला टाकलेला आहे. ठीक आहे. हे ते 3.5 इथे 3.5 बरोबर. एक लाईन ड्रॉ केलेली आहे. या लाईन ड्रॉ केल्यानंतर काय केलेलं आपण, या लाईनीचा मिड पॉईंट काढला आहे. ठीक आहे. मिड पॉईंट काढला इथे. मग इथून काय करायचं आपल्याला, इथून असा एक शेप द्यायचा. ठीक आहे. आता आपल्याला कटिंग करताना काय कटिंग करायचं ते मी तुम्हाला दाखवते. ते बघा, आपल्याला कटिंग करताना ही अशी बाजू कट करायची आहे. ठीक आहे. या साईडने अशी कटिंग करून घ्यायची आहे. ठीक आहे. आपला हा असं या पद्धतीने पफचं स्लीव्ज येणार आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकाल या पद्धतीने. ठीक आहे. सेम आपल्याला दुसरी साईडही कट करून घ्यायची आहे. आता आपल्याला जे एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं आहे. आता काय करायचं आपल्याला, ही जी बाजू आहे याचा मिड पॉईंट घ्यायचा. ठीक आहे. तर याचा मिड पॉईंट काय होतो, हा वाला होतो. याला आपण एक असं कट करून घ्यायचं आहे. तर थोडंसं आपल्याला कळालं. आता इथं आपण काय केलेलं आहे, त्याचा मिड पॉईंट काढलेला आहे. मिड पॉईंट काढल्यानंतर त्याला काय करायचं, या प्रकारे आपल्याला असं आणि या प्रकारे असं चुन्या घ्यायच्यात अशा. ठीक आहे. अशा छोट्या छोट्या गॅदर्स टाकून घ्यायचा. सेम प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, या साईडने इकडून अशा गॅदर्स टाकून घ्यायचं. हे अशा गॅदर्स टाकून घ्यायचं. ठीक आहे. ते आपण करूया, तुम्हाला एक्झॅक्टली मी दाखवते की कसं करायचं. आता काय करायचं आपल्याला, या प्रकारे अशा गॅदर्स टाकायच्यात. ठीक आहे. दुसरे गॅदर्स लगेच रेडी ठेवायचे या प्रकारे.
4 टाकून घेतलेले आहेत गॅदर्स. आता आपण काय करूया, त्या साईडच्या टाकूया. या प्रकारे आपले गॅदर्स टाकून झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचं महत्त्वाचं, आता या गॅदर्स टाकून झाल्यानंतरला या प्रकारे जे आपण गॅदर्स टाकल्या त्या गॅदर्स टाकल्यानंतर आपल्याला हा फ्रंट घेतला आहे. ठीक आहे, मी फ्रंट घेतला आहे. तर आपल्याला काय करायचं, एक्झॅक्टली आपली आता स्लीव्ज किती येते, जास्त होते का ते बघायचं. नसेल जास्त होत तर ठीक आहे, इथून आपण लावून बघायची. मी हाफ स्लीव्ज लावून बघते. जास्त होत असेल या प्रकारे आपली स्लीव्ज परफेक्ट आलेली आहे. या प्रकारे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर आपल्याला आणखीन चुन्या घेण्याची गरज नाही आहे. जेवढे गॅदर्स घेतलेले आहेत तेवढेच ठेवू शकतो आपण. तर मग आता काय करायचं, आपल्याला फिटिंग करून घ्यायची. ठीक, या प्रकारे आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकाल पफ स्लीव्ज आपली रेडी झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.